नमस्कार विद्यार्थी मित्रों, महाराष्ट्र राज्यपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 येत्या 30 एप्रिल रोजी होणार आहे आणि महाराष्ट्रातील तमाम 4 ते 5 लाख विद्यार्थी या परीक्षेचा फॉर्म भरलेले आहे। मागील 3-4 महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी या परीक्षेची तयारी करत आहेत। हा शेवटचा महिना म्हणता येईल किंवा आता आपण पाहिलं तर जवळपास 25 दिवसाचाच कालावधी या परीक्षेसाठीचा राहिलेला आहे। याला आपण सर्वार्थाने असं म्हणतो की सराव परीक्षेचा महिना, कारण आतापर्यंत तुमचा अभ्यास पूर्ण झाला आहे असं गृहीतक आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आपण सराव परीक्षेच्या आधारे याला आपण थोडक्यात डागडुजी हा शब्द वापरतो की जो मी अभ्यास केलेला आहे तो परिपूर्ण आहे की नाही याच्यासाठीचं एक माध्यम आहे ते म्हणजे सराव परीक्षा। कारण या परीक्षेला सामोरं जात असताना जितका तुमचा हा सराव चांगला असणार आहे तेवढा तुम्हाला त्या 60 मिनिटाच्या परीक्षेमध्ये या परीक्षेला पूर्ण ताकदीनिशी सामोरं जाता येणार आहे किंवा जे तुमची अचिव्हमेंट ठरलेली आहे ती अचिव्हमेंट साध्य करता येणार आहे। कारण आपण या व्हिडिओमध्ये 1 आवर स्ट्रॅटेजी असा संबोधन केलेला आहे की नक्की या परीक्षेला सामोरं जात असताना 60 मिनिटांमध्ये मी हा पेपर कसा सोडवावा। थोडासा आपण विचार करूया विद्यार्थी मित्रांनो। तुम्ही सर्व परीक्षार्थी ही परीक्षा देणार आहात। यातील बरेचसे विद्यार्थी 2 ते 3 वर्षापासून तयारी करत आहेत, काही 1 वर्षापासून तयारी करत आहेत, तर काही विद्यार्थी असं आहे की यावर्षी या परीक्षेचा फॉर्म निघालेला आहे तर मागील 4 महिन्यापासून तयारी करत आहेत। सरासरी जर विचार केला तर किमान 500 तासापासून ते 2000 तास या परीक्षेसाठी तुम्ही अभ्यास केलेला आहे। मात्र याची शेवट स्तर जर विचारायला गेला तर तुम्हाला 60 मिनिटांमध्ये या परीक्षेचं तुमचं इव्हॅल्युएशन होणार आहे। ही 60 मिनिटाची परीक्षा आणि तुमच्याकडे तुलनात्मक 2000 तासाचा अभ्यास आहे, 500 तासाचा अभ्यास आहे, मग तो व्यवस्थितरित्या या 60 मिनिटांमध्ये प्रेझेंटेशन जो विद्यार्थी करू शकतो त्यालाच मुख्य परीक्षेला पात्र ठरवता येतं। या वर्षीचं आपण एक थोडंसं गणितही विचारात घेऊया। एकूण सर्वसाधारणपणे 7000 प्लस जागा या परीक्षेसाठी आहेत। गट ब आणि गट क चा विचार करता साधारणतः मुख्य परीक्षेला पात्र ठरवायचं असेल तर साधारणतः एका पदामागे 12 विद्यार्थी निवडले जातात। याचा विचार करता 12×7=84 म्हणू शकतो। जवळजवळ 90,000 विद्यार्थी मुख्य परीक्षेला पात्र ठरणार आहेत। म्हणजे साधारणतः 4-5 लाखाचा विचार करता आपण सरळ असं म्हणू शकतो फक्त 20%च विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेला बसता येणार आहे। म्हणून ही परीक्षा फार महत्त्वाची आहे आणि 1 आवर स्ट्रॅटेजी त्यासाठी महत्त्वाची आहे। मी सुरुवातीलाच दाखला देत असताना याचा संदर्भ दिला की सराव परीक्षा फार महत्त्वाची आहे या परीक्षेसाठी। फक्त आपण या ठिकाणी या सराव परीक्षेचा आपल्याला काय फायदा होतो हे फक्त एका PPT-द्वारे आपण लक्षात घेऊया। कारण हा विषय मोठा आहे, याचं स्वतंत्र एखादा व्हिडिओ होऊ शकतो, आपण ते नंतरच्या टप्प्यामध्ये आपल्याला उपलब्ध करून देऊही। फक्त आत्ता एवढं पाहूया की सराव परीक्षेच्या माध्यमातून तुम्हाला काय फायदा होतो। तर साधारणतः सगळ्यात पहिली बाब जर विचारात घ्यायची असेल वेळेचे व्यवस्थापन। आणि ही परीक्षा 60 मिनिटाची आहे, 100 प्रश्न तुम्हाला येणार आहेत। सरासरी विचार करता एका प्रश्नासाठी 36 सेकंदाचा कालावधी तुम्हाला उपलब्ध होणार आहे। विद्यार्थी मित्रो, इथं जाणीवपूर्वक मला तुम्हाला सांगणं असेल, गतवर्षीपर्यंतचा भाग विचारात घेता या परीक्षेमध्ये अंकगणित बुद्धिमापन चाचणीच्या प्रश्नांची संख्या ही 14 ते 15 इतकी असायची। 2023 पासून जी स्ट्रॅटेजी आता लागू झालेली आहे, पूर्व परीक्षेच्या विषयनिहाय घटकामध्ये आयोगाने 2023 पूर्वी फक्त 7 घटकांचा उल्लेख केलेला होता, मात्र आता 8 विषयांचा उल्लेख केलेला आहे। सरासरी 8 विषयाच्या अनुषंगाने जर आपण विचार केलं तर एका विषयासाठी 12 ते प्रश्न अपेक्षित आहेत। या ठिकाणी अंकगणित आणि बुद्धिमापनचा जर विचार केला तर हे दोन्ही मिळून 25 प्रश्नांची संख्या या प्रश्नपत्रिकेमध्ये होऊ शकते।
पूर्वी हे प्रश्न 15 असायचे आणि जर समजा या प्रश्नामध्ये जर 25 संख्या जर झाली तर संपूर्ण पेपरच्या 1/4 पेपर हा अंकगणित बुद्धिमापनावरती असणार आहे. आणि या अंकगणित बुद्धिमापन चाचणीचे प्रश्न सोडवत असताना तुम्हाला सर्वसाधारण GS च्या प्रश्नाला जो वेळ लागतो तो वेळ मात्र या ठिकाणी आपल्याला गृहीत धरता येणार नाही. तुलनात्मकरित्या CSATचे प्रश्न सोडवत असताना जास्त वेळ आपल्याला लागतो. मागील 2-3 पेपरचा जर आपण दाखला विचारात घेतला तर आपल्याला असं लक्षात येतं की साधारणतः लेंदी प्रश्न आयोग आपल्याला देत असतं. प्रश्न वाचायलाच जवळपास अर्धा मिनिटाचा कालावधी लागतो. त्यामुळं याचं पूर्वनियोजन सराव परीक्षेच्या माध्यमातून करणं अपेक्षित आहे. जर आपल्याला वेळेचं गणित व्यवस्थित नीट नाही आखता आलं तर आपला पेपर अपूर्ण राहू शकतो किंवा येणारे प्रश्न आपल्याकडून सुटले जाऊ शकतात. हा सगळा महत्वाचा भाग आहे. नंबर 2 याच्यात जर विचारात घेतलं तर आपल्याला काय दिसेल, विषय, घटक, उपघटक सखोल अभ्यास करण्यासाठी मदत होते. आपल्याला लक्षात घ्या, सराव पेपर देत असताना आपल्याला आलेला पहिला अनुभव काय, एखादा प्रश्न आपल्याला एका झटक्यात सोडवता येतो. याचं कारण आहे त्या घटकाचा त्या विषयाचा तुमचा अभ्यास पूर्ण झालेला असतो. पण एखाद्या प्रश्नाच्या बाबतीत मात्र आपण रेंगाळता. याचा अर्थ आहे त्या घटकाचा उपघटकाचा व्यवस्थित सखोल अभ्यास आपला झालेला नसतो. यामुळे आपल्याला या सराव परीक्षेच्या माध्यमातून सूचना मिळत असते की याचा तुम्हाला सखोल अभ्यास करायचा आहे. तिसरा महत्वाचा भाग आपण याच्यात विचारात घेऊया, विषयातील न अभ्यासलेल्या घटकांचा अभ्यास नव्याने करण्यास मदत होते. म्हणजे याच्यात काय, तिसरा भाग आहे याच्यातला. असे काही प्रश्न आहे, प्रश्न वाचता क्षणी आपल्याला लक्षात येतं दुरान्वये या प्रश्नाचा माझा आणि याचा संबंध नाही. का तर मी हा घटक अभ्यासलेलाच नाही, त्यामुळे मला ते प्रश्न सोडवता येत नाही. त्यामुळं आपल्याला सराव पेपर सूचना करत असतं की तुम्ही अभ्यास करत असताना कोणत्या घटकाचा तुम्ही अजून अभ्यास केलेला नाही त्या घटकाकडे तुम्हाला घेऊन जाण्यासाठी सराव परीक्षेचा फायदा होत असतो. चौथा भाग याच्यात आपण विचारात घेऊया, प्रश्न सोडवित असताना साधारणतः 3 बाबी समजतात. त्यातली सगळ्यात पहिली बाब आहे निश्चित सोडवले गेलेले प्रश्न, म्हणजे याला आपण कॉन्फिडंट क्वेश्चन्स म्हणतो. ज्या प्रश्नाचं ॲक्युरेट उत्तर तुम्हाला माहीत आहे तशा प्रकारचे प्रश्न. नंबर 2 असे प्रश्न आहे की प्रश्नाजवळ गेल्यानंतर, प्रश्न वाचल्यानंतर, पर्याय वाचल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येतं की एका झटक्यात आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. द्विधा मनस्थिती तयार झालेली असते, 50-50% तयार झालेला असतो. आणखी थोडा वेळ तुम्हाला लागणार आहे हे प्रश्न सोडवण्यासाठी. याला दुसऱ्या प्रकारचे प्रश्न म्हणूया. आणि तिसरा स्तर आहे आपल्याला माहीत नसलेले प्रश्न, म्हणजे थोडक्यात माझा ज्या प्रश्नांचा अभ्यास झालेला नाही, ज्या घटकांचा अभ्यास झालेला नाही अशा गोष्टीची सूचना मला सराव परीक्षेच्या माध्यमातून मिळते. आपण सुरुवातीलाच म्हणलेलं आहे की हा घटक सराव परीक्षेच्या बाबतीत एक स्वतंत्र व्हिडिओ आपण नंतरच्या कालावधीमध्ये तुम्हाला उपलब्ध करून देऊ. आपला आजचा महत्वाचा विषय आहे 1 आवर स्ट्रॅटेजी. याच्यामध्ये प्रामुख्याने 2 बाबींचा आपण विचार करतो. पहा, नंबर 1 प्रत्यक्ष पेपर देण्यापूर्वीचे 48 तास. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटतं 1 तासाची परीक्षा आहे, सकाळी उठल्यानंतर आपण तयारी होऊन रुटीन प्रमाणे आपण पेपरला जाऊ. नाही विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच बोलत असताना तुम्हाला म्हणलेलं आहे या परीक्षेसाठी काही विद्यार्थी 2-2, 3-3 वर्ष तयारी करत आहेत. आयुष्यपणाला लावलेलं आहे असंही म्हणता येईल आपल्याला, कारण आपलं कुटुंब आशेनं आपल्याकडे पाहत आहे की या परीक्षेमधून तुम्ही यश संपादन करणार आहात. आणि या परीक्षेची मोजदाद किती मिनिटात होणार आहे, 60 मिनिटात होणार आहे. तर कृपया जे आम्हाला जाणवलेलं आहे आत्तापर्यंतच्या 10 वर्षाचा अनुभव विचारात घेता परीक्षेला जात असताना आम्हाला असं लक्षात येतं की सर्वांचा अभ्यास झालेला असतो, सर्वांना सर्वच प्रश्नाची उत्तरं देता येतात. पण इथं सगळ्यात महत्त्वाचा क्रायटेरिया काय असेल तर किमान वेळेमध्ये अचूकपणे तुम्ही उत्तर देऊ शकता का. आणि जो विद्यार्थी हे करू शकतो, किंवा याला सायकोलॉजिकल परिभाषेमध्ये तुम्ही असं म्हणू शकता कॉम्पॅक्ट सायकोलॉजिकल, तुमच्यावरती एक प्रेशर क्रिएट केलेला असतो. वेगाने तुम्हाला प्रश्न वाचणं अपेक्षित आहे आणि उत्तरापर्यंत जाणं अपेक्षित आहे. यासाठी तुमची मानसिक अवस्था ही स्थिर स्वरूपाची असली पाहिजे. म्हणून इथं आपण सगळ्यात पहिला मुद्दा विचारात घेतलेला आहे प्रत्यक्ष पेपर देण्यापूर्वीचे 48 तास. आणि दुसरा मुद्दा आहे जेव्हा प्रत्यक्ष तुमच्या हातामध्ये तुमची प्रश्नपत्रिका येते, उत्तरपत्रिका येते आणि पेपर सोडवायला सुरुवात करतात, तेव्हाची स्ट्रॅटेजी आजच्या आपण व्याख्यानामध्ये अभ्यासणार आहोत. आता आपण इथे थोडासा विचार करूया पुढे जाऊ. तर त्याच्यातला पहिला घटक
प्रत्यक्ष पेपर देण्यापूर्वीचा 48 तास. आता याच्यात सगळ्यात पहिल्या बाबी आपण विचारात घेऊया थोडंसं बोलत असताना. साधारणतः आठवड्याचा कालावधी आहे आपला पेपरला. 30 तारखेला पेपर आहे तर किमान 22-23 तारखेपासून एक तुम्हाला स्वतःला दिवसाची सुरुवात ही स्वयंशिस्तीने करणं अपेक्षित आहे. तुमची दिनचर्या ही निश्चित वेळेत असणं अपेक्षित आहे. कारण पेपरचा वेळ हा दुपारी 11 ते 12 मध्ये आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. या कालावधीमध्ये आपण नाश्ताही असाच करणं अपेक्षित आहे की बरोबर 11 वाजता आपल्याला ग्लानी नाही आली पाहिजे. त्या पद्धतीने तुमचं त्याला नियोजन करणं अपेक्षित आहे. म्हणून मी तुम्हाला काय म्हणलेलं किमान 8 दिवस अगोदर. पण आपल्याला प्रत्यक्षात जायचंय 48 तास अगोदर. म्हणजे थोडक्यात म्हणूया की ती पेपरच्या आदल्या दिवशी तुम्हाला काय करायचं. सगळ्यात पहिला भाग आपण इथे विचारात घेऊया. पेपरच्या आदल्या दिवशी काय करायचं. त्याच्यामध्ये तुम्ही जात असताना परीक्षेला तुमची सॅक घेऊन जात असता, बॅग घेऊन जात असता, जे तुम्हाला लागणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या घेऊन जात असता. त्याची तयारी तुम्हाला पहिल्याच दिवशी करून ठेवायची आहे. जे परीक्षा हॉलमध्ये नेण्यासाठी आयोगाने सूचना केलेल्या आहेत त्याच गोष्टी तुमच्या सॅकमध्ये असणं अपेक्षित आहे. हा पहिला भाग. तो पेपरला जाण्याच्या दिवशी तुम्ही तयारी करणं अपेक्षित नाही, तर पेपरच्या आदल्या दिवशी ही तुमची सॅक तयार करून ठेवणं अपेक्षित आहे. सगळ्यात महत्त्वाचा भाग, 1 दिवस अगोदर तुमच्या अभ्यासाची रणनीती ही मागील 3 महिन्यात जशी आहे तशी न ठेवता ही सर्वसाधारण परिस्थितीत ठेवणं आवश्यक आहे. शेवटच्या दिवशी म्हणजे शनिवारी तुम्हाला हलका फुलका अभ्यास करणं अपेक्षित आहे. नवीन कुठल्या विषयाला हात न घालणं, नवीन एखादं कुठलं पुस्तक न वाचणं हे करू नये. या दिवशी अपेक्षित हेच आहे की तुम्ही मागच्या 3 महिन्यात 4 महिन्यात काही शॉर्ट नोट्स काढलेल्या आहेत त्या शॉर्ट नोट्सकडे तुम्ही जाणं अपेक्षित आहे. किंवा सर्वसाधारणपणे शेवटच्या दिवसामध्ये चालू घडामोडीच्या सर्व घटकावरती एक नजर फिरवणं तुम्हाला आवश्यक आहे. आणि शक्य झालंच तर या कालावधीमध्ये बुद्धिमापन चाचणी अंकगणिताचे प्रश्न सोडवणं आवश्यक आहे. म्हणजे थोडक्यात मला असं म्हणायचं आहे की या दिवशी तुमच्यावरती कोणताही ताण तयार झाला नाही पाहिजे असा हलका फुलका अभ्यास करणं अपेक्षित आहे. पहिल्या दिवशी म्हणजे पेपरच्या आदल्या दिवशी रात्री 10 वाजेपर्यंतच अभ्यास करावा. हे जाणीवपूर्वक तुम्हाला सांगणं का आहे तर तुमची आदल्या दिवशीची झोप ही व्यवस्थित होणं क्रमप्राप्त आहे. म्हणून तुम्ही 10 पर्यंत अभ्यास करून तुमचा अभ्यास थांबवणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीचा सकाळचाही भाग हे 48 तासामध्ये कन्सिडर केलेला आहे. म्हणजे तुम्ही पेपर सुरुवात करणार त्याच्या अगोदरचाही भाग आपण विचारात घेऊया. सकाळी उठल्यानंतरही कुठल्याही अभ्यासाला हात लावू नये. शक्यतो बऱ्याच विद्यार्थ्यांना सवय आहे, आम्हाला अनुभव आहे किंवा जेही आता परीक्षा सेंटरवर आजही जर परीक्षा सेंटरवरती 30 तारखेला गेल्यानंतर आपल्याला काय निदर्शनास येतं तर मुलं तिथंही पुस्तक घेऊन जातात अभ्यास करायला. म्हणजे थोडक्यात तुम्हाला तुमच्या हॉलमध्ये सोडेपर्यंत तुमचा अभ्यास चालू असतो. याचा अर्थ काय मित्रांनो, साध्या सोप्या भाषेमध्ये आपणच आपल्यावर दाखवलेला अविश्वास. म्हणजे आपण कुठेतरी असं समजत असतो की माझा अजून अभ्यास झालेला नाहीये. आपण सायकोलॉजिकली जर या मानसिकतेत जर असू तर निश्चितपणे त्या परीक्षेला जात असताना आपण पॉझिटिव्हली जाणार नाहीये. पहिला विश्वास तुम्हाला तुमच्या मेंदूवरती दाखवावा लागेल. तुम्हाला हे विश्वास द्यावा लागेल मी आत्तापर्यंत मागच्या 4 महिन्यात जे अभ्यास केलेला आहे या परीक्षेसाठी परिपूर्ण आहे आणि आता जबाबदारी माझ्या मेंदूची आहे. हा विश्वास तुम्ही दाखवता त्यावेळेस पूर्ण क्षमतेने या परीक्षेला सामोरं जात असता. हे भाग या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यायचं आहे. ज्या दिवशी तुमचा पेपर आहे त्या दिवशी सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला सवय असेल की हलकासा व्यायाम करण्याची, नियमितपणे व्यायाम करण्याची, असं व्हायला नको की मी आज व्यायाम करायला सांगितलेलं आणि तुम्हाला व्यायाम करायची सवय नाही आणि तुम्ही व्यायाम करताय, मग तो व्यायाम अपेक्षित नाही आहे. पण तुमची जर सवय असेल तर तुम्ही तुमचा हलकासा व्यायाम किंवा तुमची ध्यानधारणा करणं अपेक्षित आहे. पहिल्याच वेळेस तुम्हाला अपेक्षित करणं आहे या ठिकाणी की तुमचा सेंटर कोणत्या ठिकाणी आहे. तुम्हाला तुमच्या रूमपासून त्या सेंटरवर जाण्यासाठी तुम्ही जर बाईकने जात असाल तर किती वेळ अंतर, किती टायमामध्ये तुम्ही जाऊ शकता, बसनं जाणार असाल, कॅबनं जाणार असाल, याचं नियोजन, पूर्वनियोजन तुम्हाला अगोदरच करणं अपेक्षित आहे. ऐनवेळी कुठलंही नियोजन या ठिकाणी सुटेबल नाही. हे जाणीवपूर्वक सांगण्याचं कारण
अजून एक या ठिकाणी महत्वाची बाब सांगावं लागेल, परीक्षेला जात असताना कुणावरही अवलंबून राहू नका सेंटरवर जाण्यासाठी. त्याचं व्यवस्थापन तुम्हालाच करायचं आहे. ऐन वेळेस जर काही गडबड झाली तर मानसिकतेवरती त्याचा परिणाम होऊ शकतो, जेणेकरून तुम्हाला 1 तासामध्ये पेपर सोडवत असताना अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणून याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आता सगळ्यात महत्वाचा भाग, दुसरा भाग आहे त्या ठिकाणी आपण विचारात घेऊया. परीक्षा हॉलमध्ये जाताना आपल्याजवळ काय असावं आणि परीक्षा हॉलमध्ये जाताना आपल्याजवळ काय नसावं. तर इथं मी थोडंसं सिस्टमॅटिकली आपण विचारात घेऊ. काय नसावं हे पण पाहिलं पाहिजे, कारण हे जाणीवपूर्वक या बोर्डवरती ज्या नोंदी केलेल्या आहेत हे सांगण्याचं कारण आहे, मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये या बाबी ज्या विद्यार्थ्याजवळ चुकून आढळल्या त्यांना त्या सेंटरच्या बाहेर काढण्यात आलेलं आहे. कारण पूर्व सूचना आयोगाने आपल्या साईटवरती दिलेली आहे की तुम्ही परीक्षा हॉलमध्ये जात असताना तुमच्याजवळ काय असणं अपेक्षित आहे. सद्य परिस्थितीचा विचार करता काय नसावं हे जास्त महत्वाचं आहे. त्यातील पहिला भाग आहे मोबाईल. तुमचा मोबाईल स्विच ऑफ करून तुमच्या सॅकमध्येच ठेवणं अपेक्षित आहे. याच्याबरोबर ब्लूटूथचा भाग आहे. स्मार्ट वॉचला ही परमिशन नाही आहे, म्हणजे ज्यामध्ये कॅल्क्युलेटर सारखा भाग असू शकतो अशा गोष्टींनाही त्या ठिकाणी परवानगी नाही आहे. एक्झाम पॉड पूर्वी घेतलं जाऊ शकत होतो, मात्र आता त्याच्यावरती काय लिहिलं जाईल या कारणास्तव तुम्हाला एक्झाम पॅड ही घेऊन जाता येत नाही आहे. कंपास पेटी आणि स्वतःची जी काही सॅक आहे, शक्यतो विद्यार्थी मित्रांनो परीक्षा सेंटरवर जात असताना सॅकमध्ये कुठल्याही प्रकारचे मौल्यवान बाबी घेऊन जाऊ नका, जेणेकरून तुम्हाला सॅक बाहेर ठेवावी लागते. नाहीतर तुमच्या डोक्यामध्ये परीक्षा सेंटरमध्ये जाता माझी सॅक व्यवस्थित राहील का, माझ्या वस्तू व्यवस्थित राहतील का, या मानसिकतेने तुमचे 60 मिनिटातील वेळ वाया जाऊ शकेल. अशा कुठल्याही कृती तुम्हाला करावयाच्या नाहीये. त्यामुळे ह्या बाबी लक्षात घ्या. दुसरा महत्वाचा भाग, तुम्हाला काय न्यायचं आहे आतमध्ये हे न्यावंच लागेल, कारण याच्याशिवाय तुम्हाला आतमध्ये सोडलं जाणार नाहीये. आता मागच्या 3-4 परीक्षेपासून ज्या लागू केलेल्या बाबी आहेत, आधार कार्ड, तुमचं ओरिजिनल आधार कार्ड तुमच्याजवळ असणं अपेक्षित आहे. त्याचा झेरॉक्स काढायचा आहे, जेणेकरून परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर जे पर्यवेक्षक असतात त्याच्यावरती तुम्हाला संपूर्ण माहिती भरायला लावतात आणि ती त्यांच्या ताब्यात घेत असतात. म्हणून तुम्हाला कंपल्सरी एक झेरॉक्स सोबत घेऊन जायचं आहे. याशिवाय 2 पेन ते 0.5 0.7 ही तुम्हाला सगळ्या बाबी माहीत आहेत, म्हणून मी त्याच्यावरची जास्त प्रेस केलेलं नाहीये. पेन्सिल आणि रबर हे काही कंपल्सरी एरिया नाहीये, त्याचं महत्व मी थोडंसं पुढे सांगणार आहे. म्हणून पेन्सिल आणि रबर काय असावं हे आपण विचारात घेऊया. त्यानंतर पाण्याच्या बॉटल बाबत ही मला क्लिअर करायचं आहे. कुठल्याही फॅन्सी बॉटल सोबत घेऊन जाऊ नका. सरळ परीक्षेला जात असताना कुठल्याही हॉटेलमधून दुकानातून साधी बिस्लरी पाण्याची बॉटल घ्यायची, त्यावरचा रॅपर ही काढायला लावलं जातं. हे सगळं पहिलं नियोजन करून घेऊन जा. आणि फारच चिल्ड स्वरूपाची पाण्याची बॉटल घेऊन जाऊ नका, कारण तुम्ही ज्या बेंचवरती ठेवणार आहात नंतर पाणी सुटून ते पाणी ओघळू शकतं, जेणेकरून तुमच्या उत्तरपत्रिकेला ते डॅमेज करू शकतं. याचीही काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. ओके. आणि इथं आणखी एक बाब मी नोंदी करायची विसरलेली आहे, ते हातरुमाल. 2 हातरुमाल सोबत घेऊन जायचे तुम्हाला. एक घाम आल्यानंतर तुम्हाला चेहरा पुसायचा आहे, दुसरा रुमाल याच्यासाठी तुम्हाला घेऊन जायचा आहे, ज्यावेळेस तुम्ही त्या परीक्षा हॉलमध्ये जाता तुम्हाला जे काही बेंच बसण्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे ते माहीत नाही ते पुसलेलं आहे की नाही. ज्यावरती तुमची आन्सर शीट ठेवली जाणार आहे ती स्वच्छ असणं अपेक्षित आहे, म्हणून तुम्हाला दुसरा रुमाल याच्यासाठी घेऊन जायचं आहे, तुमची बसण्याची आणि तुमची उत्तरपत्रिका ठेवण्याची जागा पुसण्यासाठी. ओके. हे या बाबी आपण या ठिकाणी विचारात घेऊ. याच्यानंतर आपल्याला परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर काय काळजी घ्यायची. आत्ता जर मागच्या 3 वर्षापासून आपण जर विचारात घेतलं तर सर्वसाधारणपणे आयोग सांगतं की परीक्षा सेंटरवरती किमान 2 तास अगोदर उपस्थित राहा. याच्या मागचं कारण काय, तुमचं आधार कार्ड चेक केलं जातं, तुमच्या डोळ्याच्या रेटिना चेक केल्या जातात, तेव्हाच तुम्हाला सेंटरमध्ये प्रवेश दिला जातं. तसं पाहता शेवटचा अर्धा तास म्हणजे पेपर 11 वाजता सुरू होणार आहे, त्याच्या अगोदरचा अर्धा तास म्हणजे 10:30 पर्यंत सर्वच विद्यार्थी सर्वच उमेदवार प्रत्येक वर्गामध्ये स्थानापन्न होत असतात आपापल्या रोल नंबर प्रमाणे. या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पर्यवेक्षक आपल्याला उत्तरपत्रिका देतात,
व्यवस्थित त्याचं वाचन करणं अपेक्षित आहे. त्या उत्तरपत्रिकेवरती ज्या ज्या बाबी नोंदित करायला सांगितलेल्या आहेत त्या व्यवस्थित करणं आवश्यक आहे. आमच्या निदर्शनास आलेल्या बाबी ह्या आहेत. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अडचणी येतात. वरती ब्लॉक्समध्ये रोल नंबर भरतात, पण मात्र खाली त्याच्या खाली परत ब्लॅक करायचं असतं, सर्कल करायचं असतं. तिथं मात्र विद्यार्थ्यांच्या चुका होतात, हे निदर्शनास आलेलं आहे. आणि एकदा पेनने तुम्ही त्या ठिकाणी गोल केलं तर तुम्हाला ते कॅन्सलेशन करता येत नाही, कारण हा पेपर तुमचा OMR शीट मशीनमध्ये चेक होणार आहे. यासाठी मी तुम्हाला म्हणलेलं होतं की पेन्सिल कशासाठी लागतो, तर इथं तुम्ही काय करा की त्या वरच्या रोल नंबर प्रमाणे त्या ब्लॉक्समध्ये तुम्ही डॉट्स करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पेनने त्या ठिकाणी सर्कल करता येऊ शकेल आणि तुमचा तो मुद्दा चुकणार नाही, हे या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यायचं आहे. याच्यानंतर 10 मिनिटांमध्ये ही प्रक्रिया तुमची पूर्ण होणार आहे. तुम्हाला उत्तरपत्रिका दिल्यानंतर पुढचा 10 ते 15 मिनिटाचा कालावधी असतो, पण हा 10 ते 15 मिनिटाचा कालावधी लवकर जात नाही. या ठिकाणी काय काळजी घ्यायची आहे, जाणीवपूर्वक आपल्याला सांगणं आहे. परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर तुमची जागा निश्चित करायची आहे, याच्यावरती आपण बोललेलो आहे. जागेवर बसण्यापूर्वी काय काळजी घ्यायची याची तुम्हाला कल्पना दिलेली आहे. नंबर 2, उत्तर परीक्षेचं निरीक्षण करायचं आहे. कुठल्याही नोंदी करण्यापूर्वी कधी कधी उत्तरपत्रिका कुठं फाटलेली असू शकते, कुठं डॅमेज झालेली असू शकते. मग अशा वेळेस ती पूर्ण पाहणे ही तुमची जबाबदारी आहे आणि पर्यवेक्षकाच्या निदर्शनास आणून देणं आवश्यक आहे. हे जर तुम्ही एकदा नोंदी केलात, पर्यवेक्षक ही नवीन उत्तरपत्रिका देणार नाही, म्हणून याची तुम्हाला काळजी घ्यायची. नंबर 3, ह्या शेवटच्या 15 मिनिटात शक्यतो सरळ असं म्हणणं असेल, मौन धारण करा. जेवढं शांतता राहील, जेवढं कुणाशी न बोलता येईल तेवढं जास्त उत्तम राहील. या ठिकाणी करायच्या प्रक्रिया आहेत, कारण या कालावधीमध्ये तुम्ही ऑलरेडी थोडं प्रेशरमध्ये असणार आहात. नॉर्मल लेवलला तुम्ही कुठेही जेव्हा वावरता आपले हार्टबीट्स हे 72 ठोके असतात, मात्र तुम्ही परीक्षा सेंटरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला वैयक्तिक जाणवायला लागेल ते कधी 90 वरती गेलेलं आहे जाणवायला लागेल. हे लक्षात घ्या, हार्टबीट्स वाढणे म्हणजे आपण नॉर्मल नाहीये. हार्टबीट्स जेव्हा वाढतात तेव्हा तुम्ही कंट्रोल्ड पद्धतीनं विचार करत नाही, माइंडवरती कंट्रोल राहत नाही, त्यावेळेस चुका होण्याच्या शक्यता तुमच्याकडून जास्त असतात. ही काळजी तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायची आहे. म्हणून इथं प्रक्रिया दीर्घ श्वसन प्रक्रिया. सर्वसाधारणपणे नॉर्मल अवस्थेत 1 मिनिटात तुमचे 15 श्वसन प्रक्रिया होत असतात, पण दीर्घ श्वसन प्रक्रिया केली तर ते 7 ते 8 श्वसन प्रक्रिया तुमच्या होतात. ह्याचा फायदा तुम्हाला होतो की तुम्ही स्थिर व्हायला लागता. सोप्या भाषेत मी असं म्हणेन, पाणी स्थिर जर असेल तर त्या तलावाचं तळ तुम्हाला दिसू शकतं. तसं तुम्हाला शांतपणे 11 वाजता पेपरला सामोरं जाता येणार आहे. म्हणून हे अपेक्षित आहे. आणि निर्विकार विचार या ठिकाणी अपेक्षित नाहीये. बऱ्याचशा वेळेस हा अनुभव आहे, विद्यार्थी काउन्सिलिंग दरम्यान आम्हाला बोलतात, सर पेपर हातात पडण्यापूर्वी नाही ते विचार आमच्या मनात येतात. मागच्या वर्षी मी मेरिटमधून 1 मार्काने उडालेलो आहे, यामुळे माझं प्रॉब्लेम झालेला आहे. निगेटिव्ह विचाराचा भरणा त्या ठिकाणी असतो. म्हणून इथं सांगणं आहे तुम्हाला, निर्विकार अवस्थेत आपण असावं, जेणेकरून तुम्हाला पेपर सोडवायला फायदा होईल. ह्या सर्व ज्या बाबी झालेल्या आहेत ह्या पेपर सुरू होण्यापूर्वीच्या 48 तास अगोदर या क्रायटेरियामध्ये येणार आहेत. आता प्रत्यक्षात आपण पेपरला सामोरं जाणार आहोत. आता इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आपण पेपरला सामोरं जाणार आहोत. इतके दिवस तुम्ही अभ्यास केलेला आहे, मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी या परीक्षेची मेरिट किती लागलेली आहे हे तुमच्या डोक्यात असणार आहे. आणि मी ही परीक्षा देतोय तर मला किती मार्क्स मिळाले पाहिजे याचंही कॅल्क्युलेशन तुमच्या अनुषंगाने असणार आहे. मग आपण आता इथं जर 1 आवर जी स्ट्रॅटेजी विचारात घेणार आहोत ती कशावर अवलंबून आहे, तर तुम्ही काहीतरी टास्क निश्चित करावं लागेल ना, तर आपल्याला त्या पद्धतीने अचीव करता येईल. तरी मी इथं थोडीशी ओझरती नजर कशावरती टाकू इच्छितो की मागच्या प्रिव्हियस इयर जे काही रिझल्ट्स लागलेले आहेत आणि त्या ठिकाणी ओपनचे कटअप काय आहेत हे थोडंसं तुमच्या नजरेखालून जाणं अपेक्षित आहे. इथे पहा, 2019, 2020, 2021 या 3 परीक्षा आहेत. इथं एक ऑब्झर्वेशन करू शकता, जिथं पदाची संख्या जास्त आहे तिथं मेरिट कमी आलेली आहे आणि जिथं पदाची संख्या कमी झालेली आहे तिथं मेरिट वाढलेली आहे. हे तुम्हाला लक्षात येऊ शकेल. आणि यावर्षी पदांची संख्या किती आहे हे तुम्हाला लक्षात यावं लागेल.
त्याचबरोबर STIच्या बाबतीत ही पहा, तुलनात्मकरित्या दरवर्षी PSIचे पदं हे 300च्या घरात असतात, पण STIची पदं मात्र तेवढी नसतात. ती जास्तीत जास्त 100 असतील, 50 असतील, 150 असतील. इथं तुम्ही ऑब्झर्व करा, जेव्हा फक्त 35 पदं होती त्यावेळेस 56 मेरिट आलेलं आहे. 89 पोस्ट होती त्यावेळेस 53 वर गेलेला, आणि जेव्हा 609 पदं आहेत त्यावेळेस पहा या 56 आणि 46 10 गुणाचा फरक पडलेला आहे. हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. पहा, हे सगळं तुमच्या पुढे ठेवण्यामागचं कारण काय? आता हे दुसरा ASOची मेरिट ही तुलनात्मक जागा पहा आणि जागेच्या तुलनात मेरिट पहा. आपल्याला काय लक्षात येईल? 55 ते 57च्या दरम्यान ह्या मेरिट आहेत, 53 पर्यंत मेरिट आहे. आणि हेच गट क ची जी पदं आहेत, आत्ताची पहिली 3 पदं आपण घेतली ती गट ब ची आहे. PSI, STI, ASO हे गट ब मध्ये येणारे आहे. त्यामुळे त्याचा मेरिटचा रेंज जर लक्षात घेतला तुम्हाला, साधारण ते 50 ते 55च्या रेंजमध्ये ती मेरिट आपल्याला दिसून येते. पण क्लरिकल ग्रेडमध्ये जेव्हा गट क कडे जाऊया, इथंही तुम्हाला लक्षात येऊ शकेल ही मेरिट 54 पासून ते 60 पर्यंत विचारात घेतली. पदं जरी जास्त असले तरी ही मेरिट ही हायर लेवलला गेलेली आहे. विद्यार्थी मात्र आत्ता तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल, मागच्या वर्षापर्यंत गट क ची परीक्षा स्वतंत्र व्हायची, गट ब ची परीक्षा स्वतंत्र व्हायची. या वर्षी मात्र धोका जास्त आहे. धोका शब्दप्रयोग याच्यासाठी वापरतोय, गट ब आणि गट क याला एकच पूर्वपरीक्षा आहे, एकाच दर्जाची पूर्वपरीक्षा होणार आहे. त्यामुळे यावेळेस मी निश्चित सांगू शकतो गट क ची मेरिट एवढ्या स्तरापर्यंत यावर्षी जाऊच शकणार नाही. कारण गट ब प्रमाणे त्या परीक्षेचा दर्जा असल्यामुळं गट क ला तीच परीक्षा द्यावी लागणार आहे. आणि आत्ता मी तुम्हाला चर्चा केल्याप्रमाणे या वर्षीच्या परीक्षेमध्ये गणितीय प्रश्नांची संख्या 15 पेक्षा जास्त होऊन ती 20 ते 25च्या घरात असू शकते. त्यामुळे तुलनात्मकरित्या मेरिटवर याचा परिणाम होऊ शकतो, हेही आपण लक्षात घेऊया. पण आता आपण हे लक्षात घेऊया, हे मेरिट तुम्हाला दाखवत असताना शेवटचे 2 मेरिट ही आपण लक्षात घेऊया, टॅक्स असिस्टंट आणि ESI. आता पहा, 2022 साली 481 पदं होते, मेरिट 61 पर्यंत सरकलेली आहे. आणि इथं 2022 ला फक्त 90 पदं आहे ESIची, मेरिट कुठे गेलेली आहे? 73 पर्यंत गेलेली आहे. ह्या सगळ्या बाबी हे गतवर्षीपर्यंत आहेत. याचा कुठलाही ताण विद्यार्थ्यांनी या वर्षीच्या परीक्षेवर घेऊ नये. मी आत्ता म्हणल्याप्रमाणे गट ब आणि गट क साठी एकच पेपर असल्या कारणामुळं मेरिट ही एका स्तरावरती स्थिर होणार आहे. आपण आता ढोबळ लक्षात घेऊया. मी ह्या नोंदी देत असताना कुठल्याही प्रकारचा इथं कास्टचा उल्लेख केलेला नाहीये, ओपन जनरल मेरिटचा विचार केलेला आहे. त्याच्या आधारावरती एक आपण टास्क घेऊ, जेणेकरून तुम्हाला हा एका तासात पेपर सोडवायचा आहे. तर तो कशा पद्धतीने सोडवता येईल, कशा पद्धतीने आपला अचिव्हमेंट पूर्ण करता येईल, या दृष्टिकोनातून आपला टास्क राहील. 60 गुण आपल्याला या परीक्षेमध्ये मिळवायचे, 60 मिनिटांमध्ये 60 गुण आपल्याला मिळवायचे. तर याची स्ट्रॅटेजी कशी राहील त्याचा आता आपण अभ्यास करूया. आता आपण हे पाहूया, साधारणपणे तुमच्या हातात पेपर जेव्हा मिळतो तिथं अजून एक महत्वाची नोंद तुम्हाला सांगणं अपेक्षित आहे. हे ज्यावेळेस 11 वाजता पेपर सुरू होतो, तुमच्या हातात प्रश्नपत्रिका येते, तर इथं सगळ्यात पहिलं काम पेपर सुरू होण्यापूर्वी तुम्हाला करायचं आहे, तुमच्या क्वेश्चन पेपरची सेरीज तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये भरणं आवश्यक आहे. बऱ्याचशा वेळेस विद्यार्थ्यांचं असं निदर्शनास आलेलं आहे, क्वेश्चन पेपरची सेरीज उत्तरपत्रिकेमध्ये भरलेली नसते. हे भरणं आवश्यक आहे. हे सगळ्यात पहिलं काम करायचं आहे. पेपर हातात पडल्यानंतर आता तुमची स्ट्रॅटेजी सुरू झाली आहे. आपण इथं चर्चा करूया. तुम्हाला 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवायचे. साधारणतः आपण असं गृहीत धरतोय या वर्षी अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी मिळून साधारणतः 20 प्रश्न आपल्याला अपेक्षित आहेत. आपण एकदमच 25 प्रश्नाचा उल्लेख या ठिकाणी करणार नाहीये. आपण सुवर्णमध्ये साधलेलं आहे. पूर्वी 15 प्रश्न यायचे, एकदम 25 होणार नाही. आपण 20 या अनुषंगाने विचार करूया. पण ऐन वेळेस तुम्ही तयारी ठेवावी लागेल. सर्व विद्यार्थ्यांना ही सूचना आहे की या ठिकाणी जर 25 प्रश्नांचा अंदाज खरा ठरला तर तुम्हाला ऐन वेळेस संपूर्ण पेपर सोडवण्याची स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला बदल करावा लागणार आहे. आता आपण इथे 20 प्रश्न अंकगणित बुद्धिमापन चाचणीचे आहेत असं गृहीत धरूया. म्हणजे थोडक्यात इथं आपण या चार्टकडे जाऊया. आपल्याला व्यवस्थित लक्षात येईल. 60 मिनिटाचा वेळ आहे, 100 प्रश्नांची संख्या आहे. तर येथे स्टेप्स फर्स्ट बनतोय मी. पेपर सोडत असताना अपेक्षित का आहे पहा.
GS असा शब्दप्रयोग केलेला आहे. तर तुम्हाला 20 प्रश्न अंकगणिताचे सोडता 80 प्रश्न हे कशाचे आहेत? सामान्य अध्ययनाचे आहेत. इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्राचे. या प्रश्नाला तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे? स्पर्श करायचा आहे. म्हणजे तुमची पहिल्या स्टेपमधली स्ट्रॅटेजी काय आहे? 25 मिनिटांमध्ये 80 प्रश्न तुमचे वाचून झाले पाहिजेत. वाचून होत असताना तुमचे 35 प्रश्न 100% सोडवले गेले पाहिजेत. सोडवले गेलेच पाहिजे. त्याला मी काय म्हणेन? वन स्ट्रोक हा एरिया विचारात घे. त्याच्यातील 25 प्रश्न असे असणं अपेक्षित आहे. ढोबळ मानाने 20 असू शकतील, 25 असू शकतील. या प्रश्नाचा स्वरूप असा असेल की हे प्रश्न तुम्हाला द्विधा मनस्थितीत टाकणारं आहे. त्याचं उत्तर निश्चित तुम्हाला हेरता येत नाही. कधी ते तुमच्या मनात येऊ शकतं हे 2 पर्याय असेल किंवा 3 पर्याय असेल. असे प्रश्नांची संख्या ही किती असू शकणार आहे? इथं 25 आणि 20 प्रश्न या ठिकाणी असे असणार आहेत. हे प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं की हे प्रश्न मला सोडवता येणार नाहीये. पहा, परत एकदा रिपीट आहे. स्टेप्स 1 मध्ये काय अपेक्षित आहे? 25 मिनिटाची पहिलीच तुमची स्ट्रॅटेजी. त्या 25 मिनिटामध्ये 80 प्रश्नाला सामोरं जायचं आहे. त्या 80 प्रश्नापैकी 35 प्रश्न हे तुमचे करेक्ट येणं अपेक्षित आहे. 25 प्रश्न असे असं अपेक्षित आहे की जे नंतरच्या टप्प्यामध्ये आपल्याला सोडवता येऊ शकेल. आणि 20 प्रश्न असे असणार आहेत की त्या प्रश्नाला परत नाही पाहिलं तरी चालू शकतं. आता पहा, इथं मी जाणीवपूर्वक 3 चिन्ह दिलेली आहेत. शक्य असेल तर प्रश्नपत्रिका सोडवत असताना तुम्ही जे प्रश्न सोडवलेले आहेत 100% त्याच्यावरती तुम्हाला चिन्ह करायचं आहे. बरोबर. हे का करायचं आहे? तुम्हाला त्या कॉम्पॅक्ट वेळेमध्ये तुम्ही कुठला प्रश्न परत सोडवायचा आहे त्याला शोधण्यासाठी वेळ लागतो. आणि जर तुम्ही त्या ठिकाणी कुठलं चिन्ह दर्शवलं नाही तर ते तुम्हाला ऐन वेळेस ते त्या किमान वेळामध्ये प्रश्न सापडत नाही आणि त्या प्रश्नाला सोडवता येणार नाही. म्हणून हे चिन्ह करणं अपेक्षित. नंबर 2, असे जे 25 प्रश्न आहेत तुम्हाला रिपीट परत यायचंय त्या प्रश्नाकडे, त्याच्या समोर तुम्हाला बरोबर चिन्ह करावं. हे मी आत्ताच इथं फक्त माझ्यासाठी हे चिन्ह वापरलेले आहेत. तुम्ही तुमच्या पद्धतीने चिन्हांचा वापर करू शकता. आणि तिसरा भाग आहे, जे प्रश्न तुम्हाला सोडवताच येणार नाही आहेत त्याच्या समोर तुम्हाला फुली करायचा. हा झाला पहिला स्टेप. तुमचे 25 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. दुसरी स्टेप्स आहे, या ठिकाणी तुम्हाला जाणीवपूर्वक अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणीचे प्रश्न सोडवायचे आहेत. मग या ठिकाणी साधारणतः आपण प्रश्नांची संख्या किती धरलेली आहे आता? 20. पण इथं तुम्ही त्याला वेळ देणं अपेक्षित आहे 15. आणि फर्स्ट स्ट्रोक मध्ये तुमचे 10 प्रश्नच बरोबर आले तरी चालतील. 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ तुम्हाला इथं देता येणार नाहीये. आणि तुम्हाला गणिताचे प्रश्न सोडवत असताना ही काळजी घ्यावी लागेल. 1 मिनिट गेला हरकत नाहीये. जे काही 20 प्रश्न आहेत तुम्ही नजरेने पाहणं अपेक्षित आहे. तुम्हाला तात्काळ कळू शकतं की ह्याच्यातले मी कोणकोणते प्रश्न सोडवू शकतो. त्यापुढे टिकमार्क करा आणि तशाच प्रश्नाला पहिल्यांदा हात लावा. आणि सेकंड टप्प्यामध्ये तुम्हालाही त्या प्रश्नाकडे जाता येणार आहे. म्हणून मी तर त्याचा विचार केला. 5 प्रश्न असे असले पाहिजेत की तुम्ही त्याच्याकडे परत येऊ शकता. आणि 3 प्रश्न असे असू शकतात. हे आकडा प्रातिनिधिक स्वरूपात आहे, समजण्यासाठी घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने ज्यावेळेस हा उपक्रम तुमच्या सराव पेपरला लागू कराल ह्याच्यामध्ये आकड्यामध्ये बदल तुम्हाला करता येऊ शकणार आहे. तिसरा भाग आता स्टेप्स 3. तुमचे 25 मिनिट संपले, त्याच्यानंतर 15 मिनिट संपले, म्हणजे साधारणतः तुमचे 40 मिनिटाचा कालावधी पूर्ण झालेला आहे. शेवटचे आता 15 मिनिट आपण विचारात घेतो. हे 5 मिनिट जाणीवपूर्वक आपण शेवटी का ठेवलेली आहे? पेपरचा बेल पडतो त्याच्यानंतर तुम्हाला पेपर आवरावर करण्यासाठी शेवटचे 2-4 प्रश्न तुम्हाला येण्याजोग आहेत, त्याला हात लावण्यासाठीचे आहेत. म्हणून या 15 मिनिटात इथं जे तुम्ही 25 प्रश्न सोडलेले आहेत या प्रश्नाकडे तुम्हाला आता परत यायचंय. म्हणजेच हे प्रश्न आपण लक्षात घेऊया की हे 25 प्रश्न तुम्हाला सोडवणं क्रमप्राप्त आहे. कारण या 25 प्रश्न आता तुम्हाला हे की ते जरी असलं किंवा उत्तर ए जरी नसलं, हा रिस्क फॅक्टर तुम्हाला या ठिकाणी घेणं आवश्यक आहे. आता शेवटचे 5 मिनिट जेव्हा बेल होतं, तुम्हाला इंटिमेशन दिली जाते शेवटचे 5 मिनिट 10 मिनिट राहिलेले आहे, तर तुम्हाला या ठिकाणी अलर्ट व्हायचंय. आता पहा, तुम्ही जर इथपर्यंतचा विचार केला
तर एकूण किती प्रश्नाला तुम्ही हात लावलेला आहे? 35 अधिक 10 45, 45 अधिक 25 म्हणजे जवळजवळ 70 प्रश्न तुम्ही सोडवलेले आहेत. शेवटचे 5 मिनिट राहिलेले आहेत. या 5 मिनिटांमध्ये तुमच्याकडे आणखी एक एरिया अंकगणिताचे अजून 5 प्रश्न तुम्ही ठेवलेले आहेत. या 5 प्रश्नापैकी 2 प्रश्न जरी सोडवतो मला आले तर ते सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि हे तर जवळजवळ 23 प्रश्न असे आहेत की तुम्ही सोडवलेलंच नाहीये. तुम्ही याच्यावरही विचार करू शकता. याच्यातील 2-3 प्रश्न तुम्हाला येत असेल तर ते रिस्क फॅक्टर घेऊन सोडवू शकता. असे 5 प्रश्न इथं सोडवणं अपेक्षित आहे. जेव्हा या संपूर्ण सोडवलेल्या प्रश्नांचा विचार केला जाईल, तुम्ही एकूण किती प्रश्न सोडवलेले आहेत? 75 सोडवलेले आहेत. इथं बिलकुल सर्व विद्यार्थ्यांना नम्र विनंती आहे, संपूर्ण 100 प्रश्न सोडवण्याचा अट्टहास करू नये. तुम्ही जेवढं अतिरिक्त स्वरूपामध्ये रिस्क घेणार आहे तेवढं इथं तुम्हाला मार बसण्याची शक्यता जास्त असते. कारण हे आपण कदापि विसरता कामा नये. आपल्याला या ठिकाणी बरोबर आलेल्या मार्काला जसं गुण आहे, चुकलेल्या मार्काला आपल्याला शिक्षा पण आहे. इथं सोप्या भाषेत मला सांगायचं आहे, आपल्याला जेवढं पचेल तेवढंच आपण खाणं अपेक्षित आहे. अतिरिक्त जर त्या ठिकाणी ताण आपण देण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला त्रास होऊ शकतो. आपण मोजमापानुसार रिस्क घेतलेली आहे, त्याचा रिस्क कॅल्क्युलेशन आपण आता पुढच्या याच्यामध्ये लक्षात घेऊ. शेवटच्या स्टेज आपण तुम्ही प्रश्न सोडवलेले आहेत किती? 75. या 75 पैकी आपण अंदाजे सोडवलेले प्रश्न किती आहेत? 25. आता जर हे 25 तुम्ही अंदाजे सोडवले तर इथं बरोबर येण्याचे प्रमाण आपण 50%च गृहीत धरूया. असं नाही होणार आहे की 25च्या 25 तुमचे प्रश्न बरोबर येणार आहेत, कारण तुम्ही रिस्क घेतलेला आहे. तर आपण ढोबळ मानाने विचार घेऊ. 50% आपले प्रश्न चुकणार आहेत. तर 50%चा विचार करता आपण इथं 12 प्रश्नांचा विचार केलेला आहे की 12 प्रश्न आपले चुकलेले आहेत. मग साहजिक आहे 12 प्रश्न चुकलेले आहेत तर 12 गुण तुमचे कमी होतील. प्लस निगेटिव्ह गुणाचा विचार करता 0.25% याचा विचार करता 12 मागे एकूण 3 गुण कमी होतील. आणि असं एकत्रितरित्या 15 गुण तुमचे कमी झालेले असणार आहेत. आणि 75 मधून 15 गुण करता जो एक आपण टार्गेट विचारात घेतलेला होता 60 गुणाचा, ते आपल्याला समोर येईल. विद्यार्थी मित्रो, हा जो आराखडा मी तुमच्या पुढे ठेवलेला आहे हा एक अंदाजे मोजमाप आहे. याचा अर्थ असा नसावा की प्रत्येक विद्यार्थ्यानं जशास तसं तुमच्या साच्यामध्ये बसवावं. बिलकुल नाहीये. कारण हे आरेखन आत्ता तुम्हाला देण्यामागचं कारण काय? सध्या परिस्थितीमध्ये आपण सराव परीक्षा सोडवत आहात आणि हे स्ट्रक्चर जर तुम्ही तुमच्या सराव परीक्षेमध्ये या पद्धतीने विचारात घेतलात, मी तर असं म्हणणार नाही तुम्ही तुमचं 50 टार्गेट ठेवू शकता, 55 टार्गेट ठेवू शकता आणि त्या टार्गेटनुसार तुम्ही ह्या आकड्यामध्ये बदल करू शकता. याच्यासाठी माझी नम्र विनंती ही आहे, हा व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे, हा जो स्ट्रक्चर तुम्हाला दिलेला आहे तो जशास तसं वापरणं अभिप्रेत नाहीये. तर तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार या स्ट्रक्चरला एडिट करणं अपेक्षित आहे, जेणेकरून तुम्हाला या परीक्षेमध्ये यश मिळाले गेले पाहिजे. हे अंतिम परीक्षेत वापरण्यापूर्वी आपण सराव परीक्षेमध्ये किमान 4 ते 5 सराव परीक्षेमध्ये हा स्ट्रक्चर तुम्ही स्वतः वापरावा. तुम्हाला तो जर हेल्दी वाटला, योग्य वाटला, तुम्ही त्या ठिकाणी कम्फर्टेबल आहात, तरच या स्ट्रक्चरने पुढे जाणं अपेक्षित आहे. हे स्पष्ट सांगणं अपेक्षित आहे. मी या पद्धतीनं तुम्हाला सांगितलेलं आहे. प्रत्येकाला हा अधिकार आहे किंवा प्रत्येकाला ही संधी आहे, प्रत्येकाजवळ ही आयडिओलॉजी आहे की तुम्ही तुमच्या पद्धतीनं याचं एक स्ट्रक्चर डेव्हलप करून तुम्ही या परीक्षेला सामोरं जाऊ शकता. पण हे करणं अभिप्रेत आहे. पूर्व नियोजन जर नाही केलं, ऐन वेळेस आपल्याला नियोजन करता येत नाही आणि एवढ्या वर्षाचा आपला अभ्यास वाया जाऊ शकतो. म्हणून ह्या परीक्षेला सामोरं जात असताना नियोजनबद्ध पद्धतीनं तुम्ही सामोरं जावं एवढं सांगणं असेल. येत्या 30 तारखेला होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षार्थ्यांना द युनिक अकॅडमीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी माझं हे 1 आवर स्ट्रॅटेजी व्हिडिओ या ठिकाणी संपवतो. तर त्याच वेळेस मी आपल्याला सूचना म्हणण्यापेक्षा एक आवाहन करू इच्छितो की येत्या नवीन वर्षामध्ये 2024च्या दृष्टिकोनातून आपल्याकडे युनिक अकॅडमीच्या मार्फत 15 मे पासून बॅचेस
सुरू होणार आहे. त्यातील पहिली ऑनलाईन ऑफलाईन बॅच आपली 15 मेला सुरू होणार आहे आणि साधारणपणे वर्षभराच्या ऑनलाईन ऑफलाईन ज्या बॅचेस आहेत त्याचे टाइम टेबल ही आपण वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्यापर्यंत उपलब्ध करून देऊ इच्छितो. आणि आपण या वर्षीचं जे मॉडेल विचारात घेतलेलं आहे 6 मंथ बॅच 2024च्या दृष्टिकोनातून 6 महिन्यामध्ये पूर्णतः याची परिपूर्ण तयारी करणे आणि उर्वरित 6 महिन्यामध्ये संपूर्णतः सरावाला सामोरं जाऊन ऑन स्ट्रोक रिझल्ट काढण्याच्या दृष्टिकोनातून या बॅचेसचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. या संधीचा आपण फायदा घ्यावा. धन्यवाद.